बऱ्याच वेळा रुग्णांचा असा प्रश्न असतो की चहा घ्यावा का कॉफी घ्यावा? चहा चांगला आहे का कॉफी चांगली आहे? तर रोज सकाळी उठल्यानंतर चहा प्यायची सवय आपल्या सर्वांनाच आहे. चहामध्ये जी पावडर वापरली जाते ती आपल्या इंडियन जी पावडर आहे ती आपण वापरतो. आसाममध्ये दार्जिलिंग टी म्हणतात त्याला. तर कॅमेलिया सायनेन्सिस असं त्या झाडाचं नाव आहे. तर ते पानं जी आहेत ती वाळलेली पानं आपण चहामध्ये वापरतो. आणि कॉफीमध्ये जेव्हा वापरतो ते कॉफी बीन्स वापरतात, म्हणजे कॉफीच्या झाडाचे बिया वापरतात आपण. आता या दोघांमध्ये काय फरक आहे आणि रोज काय वापरलं पाहिजे? तर दोन्ही प्लांट जे आहेत ते आपल्याला फायदेशीरच आहेत. चहा वाईट आहे किंवा चहा अजिबात घेऊ नका, कॉफी अजिबात घेऊ नका, असं बऱ्याच वेळा त्याला व्यसन आहे म्हणून त्याचा प्रचार प्रसार केला जातो. आयुर्वेदामध्ये चहा आणि कॉफीचा जरी उल्लेख नसला तरी ते निसर्गात पहिल्यापासून असलेले ते झाड आहेत. चहा आणि कॉफीमध्ये जे कंटेंट जे असतं, इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे कॅफेन आहे. आणि त्याच्यामध्ये फेनॉल्स असतात, अँटीऑक्सिडंट असतात, फ्लेवोनॉइड्स असतात, कॅटेचिन्स असतात, जे आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि एजिंग प्रोसेस स्लो करणे आणि इतर पण फायदे आपल्याला ते देत असतात. डोपामाइनचं सिक्रेशन्स कॅफेन वाढवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला अलर्टनेस येतो, फ्रेशनेस येतो. असे फायदे चहा आणि कॉफीमध्ये असतात. आता चहा आणि कॉफी घेताना बरेच लोक असं म्हणतात की मी कोरा चहा पितो, चहा मला त्रास होतो, पित्त होतं. तर चहाने पित्त होत नसते. तुम्ही अति प्रमाणात चहा पिला तर पित्त होत असते. सकाळी तुम्ही अर्धा कप 1 कप दुधाचा चहा कमी साखरेचा आणि संध्याकाळी 4-5 वाजता एक चहा घेतला अर्धा कप 1 कपवर, तर तो चालू शकतो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. अति प्रमाणात साखर घेणं पण चुकीचं आहे. कमी प्रमाणात साखर घ्या. त्याच्यानंतर पावडर पण एकदम जास्त प्रमाणात पण टाकू नका, कमी प्रमाणात पण टाकू नका. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात की नुसतं आम्ही बिनदुधाचा चहा पितो. तर बिनदुधाचा चहा पिणं अजून हानिकारक आहे. बिनदुधाचा चहा पिला तर अजून पित्ताचं प्रमाण वाढणार, कारण चहामध्ये चहा जो आहे त्याच्यामध्ये कॅफेन असतं आणि त्याच्यामध्ये अतिप्रमाणात जर आपण पिलं तर त्यानं पित्त प्रकोप होऊन गॅस्ट्रायटिस होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, त्यांना GI डिस्टर्बन्स म्हणजे पाचनसंस्था डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून चहा आणि कॉफी हे अति प्रमाणात घ्यायचं नाही आहे. कमी प्रमाणात ऑप्टिमम क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते फायदेशीर आहे. रोज 7-8 कप चहा पिणं किंवा 7-8 कप कॉफी पिणं हे दुष्परिणाम करणारं आहे. त्यासाठी कॉफी आणि चहा हे घेत असताना कोणत्या प्रकारचं घ्यावं? तर मुबलक प्रमाणात, थोड्या प्रमाणात घेतलं तर चालतं आहे. दुसरी गोष्ट, कॉफी रोज नाही घ्यायची. कॉफी जर चहाच्या जागी कॉफी घ्यावी का? तर कॉफी घेतल्यानंतर कॉफी हे व्यसन निर्माण करणार आहे. कॉफीमध्ये मेंदूवर परिणाम होतो आणि कॉफीमध्ये तुलनेने कॅफेन जास्त प्रमाणात जातं. चहामध्ये जास्त करून टॅनिन असते, कॉफीमध्ये कॅफेन असते. पण कॅफेन हे चहामध्ये सुद्धा असतं, पण चहाची पाने आपण जास्त प्रमाणात घेत नाही. चहा बनवताना आपण पानं कमी प्रमाणात टाकतो, त्याच्यामुळे कॅफेन कमी जातं. त्याच तुलनेमध्ये कॉफी बीन्समार्फत, कॉफीचे बिया आहेत त्याची पावडर आपण डायरेक्ट वापरतो, त्याच्यामुळे कॅफेन हे जास्त प्रमाणात, म्हणजे 120% प्रमाणात जास्त कॅफेन जातं कॉफीमधून. दुसरी गोष्ट, कॉफीचा परिणाम हा मेंदूवर होत असल्यामुळे त्याचं व्यसन लागतं, फील गुड प्रमाण निर्माण होतं मेंदूमध्ये. दुसरी गोष्ट, कॉफी सोडत असताना विड्रॉल सिम्पटम निर्माण होतं. सडनली आपण कॉफी बंद करू नका. क्रमाक्रमानं हळू कॉफी कमी करत न्या आणि मग बंद करा. कॉफीचं जर तुम्हाला व्यसन असेल किंवा कॉफी प्यायची सवय झालेली असेल तर. कॉफी कधीतरी मध्ये आधी घ्यायला हरकत नाही, पण डेली कॉफी तुम्ही अजिबात घेऊ नका. चहा तुम्ही डेली घेतला तर चालेल, 2च कप, सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा कधीतरी मध्ये आधी. पण तो चहा दुधाचा असावा आणि त्याची क्वांटिटी ही कमी असावी. साखर त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असावी, कारण साखरेचे पण साईड इफेक्ट्स आहेत. दुसरी गोष्ट, असा चहा घेतला तर तो अजिबात हानिकारक नाही, उलट त्याचे फायदे आपल्याला होणार आहेत. फक्त अति प्रमाणात तुम्ही चहा घेतला तर तो हानिकारक आहे. एम्प्टी स्टमक ब्लॅक टी घेतला तर त्याने गॅस्ट्रायटिस होऊन पित्त वाढणार आहे. त्याच्यामुळे चहा दुधावर घ्या, कारण दूध हे पित्तशामक आहे, साखर ही पित्तशामक आहे, दूध पित्तशामक आहे, पण चहा पित्तकर आहे. पण दोघांचं एकत्रित घेतलं तर ते आपल्याला फायदेशीर आहे. त्यामुळे जशी परंपरा आहे, ट्रेडिशनल जसं चालू आहे तेच चालू ठेवा. त्याच्यामध्ये जास्त वेगवेगळे बदल करू नका. काही लोक चहामध्ये मध घालतात किंवा काही लोक चहामध्ये लिंबू पिळतात, हे सर्वतः चुकीचं आहे. तुम्ही फक्त दुधाचा जो चहा आहे तोच ट्रेडिशन चालू ठेवा, त्याचं पण प्रमाण कमी ठेवा. मध्ये आधी कॉफी घेतली तरी चालेल किंवा चहा कॉफी न घेता तुम्ही डायरेक्ट दूध घेतलं तरी चालू शकतं आहे. पण चहाचे फायदे आहेत आपल्याला, जसे तोटे तसे फायदे पण आहेत. की अँटीऑक्सिडंट चहाच्या माध्यमातून फ्लेवोनॉइड्स आपल्याला त्या प्लांटशी मिळतात आणि त्याचे फायदे आपल्याला एजिंग प्रोसेस स्लो होण्यासाठी आणि इतर पण फायदे त्याचे होतात. त्यामुळं चहा कॉफीचा असा हा विषय आहे. त्याच्यामुळं निवडताना
त्याच्यामध्ये बदल जास्त करू नका असं माझं म्हणणं आहे. आणि मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही चहा कॉफी घ्या. हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो इंटरनेटवर रिसर्च करून अभ्यास करून जे रिपोर्ट्स आहेत रिसर्चचे, जी माहिती डाटा इंटरनॅशनल माहिती जो डाटा आहे, परंपरा आहे, आयुर्वेद काय त्याच्याबद्दल म्हणतो, आयुर्वेदिक सिद्धांताला तो क्रॉस करतोय का ह्याचा विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा निश्चितपणे फॉलो करू शकता. धन्यवाद.